जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। कुणी घर देता का हो घर? आदिवासींना ठेवून वंचित निकटवर्तीयांचे बांधले घर। आदिवासींच्या योजनेवर गैराचा कब्जा। शबरी घरकुल योजनेत मोठा घोटाळा। 450 बोगस गैर आदिवासी लाभार्थ्यांना लाभ। संपूर्ण आदिवासींना सुरक्षित राहण्यास निवारा प्राप्त व्हावा यासाठी शासनाद्वारे शबरी घरकुल योजना सुरू करण्यात आली। मात्र याच योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करत शासनाच्या आदिवासींना वंचित ठेवून नियमांना बगल देत योजनेचा लाभ देताना ग्रामपंचायतीद्वारे कुठलीच शहानिशा न करता प्रशासनाच्या निकटवर्तीयांना लाभ देत गैर आदिवासींनी आदिवासींच्या योजनेवर कब्जा केल्याचा गंभीर आरोप आदिवासी समुदायांद्वारे करण्यात आलाय। ज्यात वर्धा जिल्ह्यात तब्बल 450 बोगस लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला असून तर खरे आदिवासी मात्र आजही घराच्या प्रतीक्षेत असल्याने कुणी घर देता का घर असे म्हणण्याची वेळ आदिवासींवर आल्याचं चित्र असून आदिवासी नेत्यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। जनतंत्र पार्टीच्या माध्यमातून आपण आज ज्या पत्रकार परिषद घेतलेली आहे, नेमक्या काय मागण्या आहे आदिवासींकरता? सर, आमची मागणी एकच आहे की खऱ्या आदिवासींना शासकीय मदतीपासून वंचित का ठेवल्या जातात, त्यांच्यासाठी जाचे गटी नियम लागल्या जाते आणि बोगस लोकांना 1990 शबरी आदिवासी घरकुल योजना 2019-20 मध्ये मंजूर होतात। त्यापैकी 422 बोगस गैर आदिवासी लोकांना त्या शबरी आदिवासी घरकुल आवास योजनेचा लाभ दिला जातो। मग हा चमत्कार तुम्ही आदिवासी निधी विकास निधी हा तुम्ही इतरत्र वळती करता। ज्या व्यक्तीच्या घरच्या व्यक्तीचं हत्या करण्यात येते, त्यांची परिस्थिती तोलामोलाचे, त्यांना तुम्ही शासकीय मदतीपासून वंचित ठेवता। त्यांचे कोणते कागदपत्राची तुम्ही चौकशी करून त्यांना तो लाभ दिला? तर याच्यासाठी माझं म्हणणं आहे की कोणत्याही अधिकारापासून शासकीय मदतीपासून योजनेपासून वंचित ठेवू नये की आदिवासीचा निधी इतरत्र वळती करता। तर मग इतर विकास निधी तुम्ही आदिवासीसाठी का खर्च वळती करत नाही, हा माझा प्रश्न आहे। सरकारच्या निकषांना हरताळ फासून हा प्रकार अखेर कुणाच्या आशीर्वादाने घडला आणि या गैरप्रकाराला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार का? दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणार का? आणि या कथित गैरव्यवहारामागे कुणाचा राजकीय आशीर्वाद होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता जिल्हा प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाला द्यावी लागणार आहे। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।